नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण सरासरी हा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकमधील आपण टाईपनुसार गणितं पाहणार आहोत. बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर पाहूया पहिल्या टाईपचा प्रश्न आपल्याला कशा पद्धतीनं विचारलेला आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या संख्यांची सरासरी किती. मित्रांनो, ही दिलेली जी संख्या आहे ही क्रमवार संख्या आहे. मग कधीही लक्षात ठेवायचं आहे, क्रमवार संख्येची सरासरी ही नेहमी मधोमध असणारी संख्या असते. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल संख्या किती आहे, एकूण 9 आहे. तर मित्रांनो काय करायचं, कधीही एकूण संख्या आहे 9, या 9 नंतरचा अंक घ्यायचा आहे. 9 नंतरचा अंक कोणता आहे मित्रांनो, तर 10 आहे. हे 10 घेतले आणि या 10ला कितीनं भाग द्यायचा आहे, 2ने भाग द्यायचा आहे. मग पहा, 2ने जर भाग दिलं, बे एक बे, बे पंच 10, मग 5 ही काय असणार आहे, सरासरी असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, लक्षात ठेवा, सरासरी किती आली, मग 5 आली. मधोमध असणारी संख्या ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. आता पाहू शकता एकूण संख्या किती आहे, 9 आहे. मग पहा, हे मधोमध असणारी संख्या 5 आहे की नाही. मग याच्या उजव्या साईडला पहा 4 अंक आहे आणि डाव्या साईडला 4 अंक आहे. मग मधोमध असणारी संख्या 5 आहे. ओके, आता या ठिकाणी क्रमवार संख्या दिलेली आहे 9. ओके, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. पहा प्रश्न काय दिलेला आहे. 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27 यांची सरासरी किती. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर संख्या दिलेली आहे. तर शेवटची संख्या किती आहे मित्रांनो, 27, आणि पहिली संख्या किती आहे, 11. मग आता यांची करायची डायरेक्ट बेरीज. 27 अधिक 11 करू, 27 अधिक 11. पहा किती होईल बेरीज, 7 अधिक 1 केली तर 8 येईल. त्याच्यानंतर 2 आणि 1 3, 38. ओके, आता या 38ला डायरेक्ट 2ने भाग द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला सरासरी मिळतील. 38 भागिले 2 केला आपण. आता पहा भागाकार करायचा आहे, बे एक बे, बे एक बे, उरला किती मित्रांनो, 1 18 झाले. बे एक बे, 92, 18, 19 ही आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी सरासरी मिळालेली आहे. ओके, किती आहे सरासरी, 19. आता पाहू शकता याच्यामध्ये पहा किती संख्या आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 संख्या आहे. म्हणजे डाव्या साईडला 4 अंक आणि उजव्या साईडला 4 अंक आपल्याला सोडायचे आहे. मग पहा 1 2 3 4 19 ही आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी सरासरी मिळालेली आहे. पहा 19 सरासरी आहे. या उजव्या साईडला 4 अंक, डाव्या साईडला 4 अंक, म्हणजे मधोमध असणारी संख्या 19 आहे. आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर झालं, ठीक आहे. अशाच पद्धतीने क्रमवार संख्यांची सरासरी आपल्याला काढता येते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 3. पहा प्रश्न असा आहे, 7, 14, 21, 28, 35, 42, 49, 56, 63 यांची सरासरी किती. आता काय करायचं होतं, या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची करायची होती बेरीज. मग पहा शेवटची संख्या आहे 63 आणि पहिली संख्या आहे 7. आता यांची जर बेरीज केली तर किती येईल, 70 येईल. आता या 70ला डायरेक्ट कितीने भाग द्यायचा आहे, 2ने भाग द्यायचा आहे. मग 70ला जर 2ने भाग दिला तर पहा बे एक बे, बे त्रिक 6, उरला 1, बे पंच 10, 35 ही काय असणार आहे, सरासरी. ओके, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, मग 35 असेल. ऑप्शन डी मध्ये पहा या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये अंक किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 या मालिकेमध्ये अंक आहे. मग उजव्या साईडला 4 अंक आणि डाव्या साईडला 4 अंक सोडायचं. मग सेंटरचा म्हणजे मधोमध अंक किती आहे, 35 हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी सरासरी असणार आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीने हे बेसिक प्रश्न होते, सर्वांना सॉल्व करता आलं पाहिजे. आता पाहूया थोडंसं अवघड लेवलचा प्रश्न. पहा कशा पद्धतीने विचारलेला आहे. टाईप 2 पाहायचा आपल्याला. पहा प्रश्न असा आहे, 800 पर्यंतच्या 6च्या फरकाने येणाऱ्या 80 संख्यांची सरासरी किती येईल. आता या प्रश्नाला सोडवत असताना सुरुवातीला एकूण संख्या दिलेली आहे 80. तर 80 पैकी त्याच्या समोर म्हणजे आधीची संख्या घ्यायची आहे. तर 80च्या आधीची संख्या असेल 79. ओके, आता या 79ला फरकाने गुणायचं आहे. 79ला जर आपण 6ने गुणलं तर पहा किती येईल, 9 सकी 54, 54 4 हातचाले 5, 6 गुणिले 7 6 7 42, 42 आणि 5 किती येईल, 47. ओके, 474. आता 474 हे शेवटच्या संख्येतून जर आपण वजा केले तर आपल्याला पहिली संख्या मिळेल. मग आपण या ठिकाणी 800 मधून 474 वजा करू. ठीक आहे, पहा
किती येईल, 10 वजा 4 केले तर 6 शिल्लक राहतील, हातचा 1. आता या ठिकाणी 10मधून 8 वजा केले तर 2 शिल्लक राहतील. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी 1 आला, 8मधून 5 वजा केले तर 3 शिल्लक राहतील. ठीक आहे. आता 326 ही आपल्याला पहिली संख्या मिळाली. ओके, पहिली संख्या आपल्याला 326 मिळाली. तर आता शेवटची संख्या तर आपल्याकडे आहेच, ऑलरेडी प्रश्नामध्येच दिलेली आहे. मग आता आपण सरासरी काढू शकतो. पहा, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची करणार बेरीज, किती येईल मग, 800 अधिक 326 यांची करू बेरीज. पहा, 0 अधिक 6 0 अधिक 2ला 2, 8 आणि 3 11, किती आली बेरीज, 1126. आता आपल्याला सरासरी काढता येते. 1126ला डायरेक्ट 2ने भाग द्यायचं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सरासरी मिळून जाईल. पहा, बे1 बे5 10, उरला 1 12 झाले, बे6 12, नंतर पुन्हा बे1 बे3 6, 363 ही काय असणार आहे, सरासरी असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येतो. ऑप्शन बी मध्ये पहा, या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे. क्लिअर झालं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया, सेम टाईपचा आहे. पहा प्रश्न असा आहे, 1500 पर्यंतच्या 8च्या फरकाने येणाऱ्या 125 संख्यांची सरासरी किती येईल. पहा, सेम प्रश्न आहे, यापूर्वीच्या प्रश्नासारखंच आहे. तर सुरुवातीला एकूण संख्या किती आहे, 125. मग 125 या संख्येच्या आधीचा अंक आपल्याला घ्यायचा आहे, किती येईल, तर या ठिकाणी 124 येणार आहे. ठीक आहे, 124ला फरकाने गुणायचं आहे. 124ला 8ने आपण या ठिकाणी गुणणार आहोत. पहा, 8 चुक 32 2, हातचाले 3, 8 2 16, 16 आणि 3 19 9, हातचा 1, 8 1 8, 8 आणि 1 9, 992. ओके, आता हे 992 आपल्याला शेवटच्या संख्येतून वजा करावी लागेल, तेव्हा पहिली संख्या मिळेल. मग 1500मधून आपण 992 या ठिकाणी वजा करणार आहोत, म्हणजे पहिली संख्या आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. पहा, 10मधून 2 केले तर 8 शिल्लक राहतील. दिलेला हातचा परत घेतला. पहा, पुन्हा 10मधून 10 गेले तर 0 राहतील. त्याच्यानंतर दिलेला हातचा परत घ्या. पुन्हा 15मधून 10 गेले तर 5 शिल्लक राहतील. 508 ही पहिली संख्या मिळाली मग आपल्याला. ओके, आता पहिली संख्या मिळाली म्हणजेच आपण या ठिकाणी सरासरी काढू शकतो. पहा कशा पद्धतीने, तर शेवटच्या संख्येतून पहिली संख्या आपल्याला काय करायची आहे, या ठिकाणी बेरीज करायची आहे. पहा, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची आपण बेरीज करत आहोत. 1500 मध्ये 508 आपण या ठिकाणी प्लस करणार आहोत. ठीक आहे. पहा, 0 अधिक 8 8, 0ला 0, 5 आणि 5 10 0, हातचा 1, 1 आणि 1 2, किती आले, 2008. आता या 2008ला जर 2ने भाग दिलं तर आपल्याला या ठिकाणी सरासरी मिळून जाईल. सरासरीच काढायचं होतं, मग या ठिकाणी आपण 2008ला 2ने भाग देणार आहोत. पहा, बे1 बे, त्याच्यानंतर पुढे किती आहे, 2 0 आहे, ॲज इट इज तुम्ही खाली लिहू शकता. पुन्हा 2ने भाग द्या, बे1 बे बेचूक 8, किती आलं, 1004. या ठिकाणी आपल्याला सरासरी मिळालेली आहे. मग हे आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे 1004. ऑप्शन सी मध्ये पहा, या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे. ओके, आता तुमचे डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी थोडंसं चेंजेस करून आपण प्रश्न क्रमांक 3 घेणार आहोत. ठीक आहे, चला पहा, प्रश्न असा आहे, 15 क्रमवार समसंख्यांची सरासरी 32 आहे. त्या प्रत्येक संख्येला 4ने भागल्यास येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती. मित्रांनो, अशा टाईपचा जर प्रश्न परीक्षेला आला तर डायरेक्ट सरासरी किती दिलेली आहे, 32, ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. 32 लिहून घेतलं. मग या 32ला आपल्याला कितीने भागल्यास म्हटलेलं आहे, 4ने, तर सरळ या 32ला 4ने भाग द्यायचा आहे, म्हणजे सरासरीला डायरेक्ट भाग द्यायचा आहे. मग 4ने भाग दिले तर पहा, 4 1 4, 4 8 32. मग हे 8 काय असणार आहे, त्या भागाकाराची सरासरी असणार आहे. हेच आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी आन्सर असणार आहे. एका स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी अशा टाईपच्या प्रश्नाचं उत्तर काढता येतो. ओके मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. मित्रांनो, आपण दररोज अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या या चॅनलवरती अपलोड करत असतो. दररोज शिकायचे जर असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे. त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपमध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट, सोबतच आपल्या क्लासेसची लिंक आणि आपण त्या ठिकाणी PDF टाकत असतो. ओके, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता.
ठीक आहे. स्पेशल पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आणि वनरक्षक सोबतच तलाठी भरती यांच्यासाठी गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी बेसिक टू ॲडव्हान्स गणित घेत आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. दररोज अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी शिकणार आहोत. चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा आता या ठिकाणी टाईप चेंज केलेला आहे. टाईप 3. पहा प्रश्न थोडंसं अवघड असणार आहे. 8 क्रमावर विषम संख्यांची सरासरी 14 आहे, तर सर्वात लहान संख्येपेक्षा सर्वात मोठी संख्या किती पट आहे? आता पहा मित्रांनो, या ठिकाणी अशा टाईपच्या प्रश्नाला सॉल्व करत असताना सुरुवातीला काय दिलेलं आहे, तर संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 8. तर आपण 8 संख्या न घेता त्याचा आधीचा अंक घेऊया. तर किती असेल आधीचा अंक? 7 असेल. ठीक आहे. आता 7 या ठिकाणी लिहून घेतलं. मग विषम संख्यामधील फरक, क्रमवार विषम संख्यामधील फरक कितीचा असतो? 2चा असतो. मग या 7ला डायरेक्ट 2ने गुणायचं आहे. किती येईल? 7 दोन्ही 14. आता हे 14 आपल्याला या ठिकाणी सरासरी ऑलरेडी दिलेली आहे, म्हणजे ही सरासरी या ठिकाणी 14 आहे. तर आता आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढायची आहे. मग या 14 या सरासरीमध्ये सरळ 7 प्लस करा. किती येतील? 14 आणि 7 21. ही कोणती संख्या असणार आहे? तर ही मोठी संख्या असणार आहे. ठीक आहे. 21 ही मोठी संख्या आहे. मग आता आपल्याला लहान संख्या काढावी लागेल. मग लहान संख्या या ठिकाणी काढत असताना सरासरीमधून डायरेक्ट पहिली संख्या वजा करा, म्हणजे 7 वजा करा. किती येईल? 7 येईल. मग हे 7 असणार आहे लहान संख्या. 7 हे काय आहे? लहान संख्या. आता प्रश्न आपल्याला असा केलेला आहे की सर्वात मोठी संख्या किती पट आहे? लहान संख्येच्या किती पट आहे? मग पहा, लहान संख्येच्या सर्वात मोठी ही संख्या तर किती पट आहे? पहा, 7 एक 7 आणि 7 त्रिक 21, म्हणजेच 3ने गुणल्यावर 7 त्रिक 21 येते. म्हणजे किती पट असणार आहे? तर मग 3 पट असणार आहे. ओके. किती पट असणार आहे? 21 हे 7चे 3 पट आहे. मग ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, क्लिअर झालं? अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा प्रश्न काय दिलेला आहे. टाईप 14. 25 क्रमावर समसंख्यांची सरासरी 122 आहे, तर पहिली संख्या कोणती? आपल्याला पहिली संख्या काढायची आहे. मग पहिली संख्या कशा पद्धतीने काढायची? पहा, सरासरी दिलेला आहे 122, तर या ठिकाणी आपण 122 लिहून घेतले. ठीक आहे. आता 122 या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 25 क्रमावर संख्या. 25 क्रमावर संख्या न घेता त्याचा आधीची संख्या घेऊया. तर किती असणार आहे? 24. मग 122मधून आपण डायरेक्ट 24 वजा करणार. 122मधून 24 जर वजा केले तर 98 हे शिल्लक राहतील. 98 ही काय असणार आहे? पहिली संख्या. ओके. सरासरीमधून जर आपण या ठिकाणी 24 वजा केले तर पहिली संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. विचारलं काय होतं? पहिली संख्या विचारली होती. तर डायरेक्ट आपण या ठिकाणी अशा पद्धतीने उत्तर काढू शकतो. पर्याय ए मध्ये पहा आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. दिलेल्या सरासरीमधून डायरेक्ट क्रमवार संख्या जेवढी दिलेली आहे त्याच्यामधून आपल्याला पहिले म्हणजेच काय घ्यायचं आहे, त्याच्यामधून 1 वजा करून म्हणजे त्याच्या आधीचा अंक घ्यायचा आहे आणि 122मधून वजा करायचा आहे. 98 आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ओके, ठीक. पुढचा प्रश्न पाहूया.